नमस्कार. धंद्यामध्ये पैसे कमी का पडतात हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. असं होतं का बघा की आपला सेल्स वाढत असतो, मागच्या वर्षी जो होता त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी चांगला झाला आहे, यावर्षी त्याच्यापेक्षाही चांगला आहे, आणि जो काय आपला सेल होतोय त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे पण व्यवस्थित मिळत आहे. पण कायम धंद्यामध्ये पैसे कमीच पडतात. ते पैसे नक्की कुठे जातात हे कळतच नाही. तर आज मी तुम्हाला धंद्यामध्ये पैसे कमी का पडतात याची जी काही 5 महत्त्वाची कारणं आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी हा व्हिडिओ नीट बघा. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण जे असतं ते असतं डायव्हर्जन ऑफ फंड्स. आता डायव्हर्जन ऑफ फंड्समध्ये 2 प्रकार येतात. एक प्रकार असा असतो की जेव्हा एखादा नवीनच व्यवसाय आपण जर सुरू केला तर एक्झिस्टिंग व्यवसायामधले जे पैसे जे तिकडे खर्च होतात त्याला एक डायव्हर्जन म्हणू शकतो. दुसरं डायव्हर्जन असं असतं की त्याला आम्ही शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी जे पैसे आपण शॉर्ट टर्मसाठी आणलेले आहेत ते आपण अशा ठिकाणी गुंतवतो की त्याचे जे रिटर्न्स किंवा इन्फ्लो जो आहे तो आपल्याला लॉंग टर्मला मिळणार असतो, म्हणजे वेळानं मिळणार असतो. त्यामुळे काय होतात, हे पैसे ब्लॉक होतात. तिसरं कारण डायव्हर्जनचं म्हणता येईल की जे बऱ्याच जणांना माहिती आहे की त्याला सायफनिंग म्हणतो आपण. सायफनिंग म्हणजे चुकीच्या कारणासाठी, वैयक्तिक कारणासाठी हे पैसे आपण दुसरीकडे वापरणे, हे ॲज गुड ॲज फ्रॉडसारखं असतं. हे झालं पहिलं रिझन, डायव्हर्जन ऑफ फंड्स. दुसरं महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे तुमचं जे वर्किंग कॅपिटल आहे त्याचा जे काही वर्किंग कॅपिटलच्या लेवल्स असतात, त्याची जी गरज असते त्याचं कॅल्क्युलेशनच चुकीचं असणं. म्हणजे काय, बऱ्याच जणांना आता इस्पेशली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा आपण वर्किंग कॅपिटल फायनान्स म्हणून बऱ्याच वेळा बँकेकडनं काय करतो, ह्याची मदत घेत असतो वर्किंग कॅपिटलची. म्हणजेच कॅश क्रेडिट सारखे जे काही लोन्स आहेत ते आपण घेत असतो. त्यावेळेला काही कॅल्क्युलेशन करून आपण बँकेला आपलं प्रपोजल सबमिट केलेलं असतं. तर आपल्याला असणारी गरज ही नीट कॅल्क्युलेट न करता आपण काही फंड जर मागितले आणि त्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला वर्किंग कॅपिटलची गरज जर भासत असेल तर आपल्याला तिथं नक्की शॉर्टेज हे येऊ शकतं. आता तिसरं एक रिझन, 2 रिझन नंतर आपण जर बोलायचं झालं तर असतो इनसफिशियंट प्रॉफिट. इनसफिशियंट प्रॉफिट म्हणजे काय की जो काय आपल्याला रेव्हेन्यू होतोय, आपले जे काही बिझनेसमधले खर्च आहेत ते सगळे खर्च निघून जो काय प्रॉफिट उरतो त्यातून अजून काही आउटफ्लो असतात. उदाहरणार्थ बँकेचं लोन रिपेमेंट असेल, तुम्ही जर सॅलरी घेत नसाल तर तुमचे पर्सनल एक्सपेन्सेस असतील, अशा काही ज्या गोष्टी असतात ह्या तुमच्या प्रॉफिटमधून होत असतात. तो जर प्रॉफिट जर सफिशियंट नसेल आणि या गोष्टी करायला तुम्हाला तेवढा तिथं स्कोप नसेल तर नक्कीच तुम्हाला शॉर्टेज हे येऊ शकतं. चौथं रिझन महत्त्वाचं आहे की आपण त्याला बल्क परचेस म्हणू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय करतात सप्लायर्स आणि वेंडर्स तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स देतात की एवढी क्वांटिटी घेतला तर आम्ही तुम्हाला एवढा डिस्काउंट देऊ. मग जे खरेदी करताना आपण काय करतो, त्याचा बल्क परचेस करतो, पण घेतलेलं मटेरियल हे पुढं आपण कधी विकणार आहे आणि त्याच्यातून पैसे कधी आपल्याला जमा होणार आहेत याचा विचार न करता आपण जर खरेदी केली तर त्याच्यामध्ये ब्लॉकेज हे होऊ शकतं. हे झालं चौथं रिझन. 5वं रिझन अशा गोष्टीमध्ये होऊ शकतं की बऱ्याच वेळा आपण जेव्हा लोन वगैरे घेत असतो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की 75-25चा फॉर्म्युला असतो. बँक तुम्हाला काय करत असते, 75% फायनान्स करते आणि 25% हे आपले स्वतःचे घालत असतात. बरेच उद्योजक या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसतात आणि 25%चे जे काही स्वतःचं मार्जिन असतं ते मात्र घातलं जात नाही. तिथं मात्र काय होऊ शकतं, मोठा चॅलेंज येतो आणि तेवढ्या अमाऊंटचं हे शॉर्टेज येतं. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे शॉर्टेज हे येऊ शकतं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जर कारण आपण म्हणालो तर इनसफिशियंट प्रॉफिट, किंवा बऱ्याच जणांना आपण लॉसमध्ये काम करतोय हे सुद्धा बऱ्याच वेळा कळत नसतं. त्यामुळे तुमचे जे काही रिपोर्ट्स आहेत हे रिपोर्ट्स तुम्ही नीट बघणं आणि आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रॉपर
अकाउंटिंग होणं हे तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू.